मित्रांनो, तुमची गाय हिटवर येते, परंतु 2-3 वेळा कृत्रिम रेतन करूनही तुमची गाय गाब जात नाही, वारंवार रिपीट होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण मी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिली चूक आपण अशी करतो की ज्यावेळेस गाय हिटवर येते तर आपण तिचा टायमिंग मॅच झाला पाहिजे. त्या टायमिंगमध्ये आपण त्या गाईचं कृत्रिम रेतन केलेलं पाहिजेत. जर आपण गाय हिटवर आल्याच्यानंतर जर आपण अगोदर कृत्रिम रेतन केलं तरी ही गाय गाब जाण्याचे चान्सेस कमी असतात. त्यानंतर जर आपण लेट झालो तरी ही गाय गाब जाण्याचे चान्सेस कमी असतात. बरोबर टायमिंग मॅच कसा करायचा मग, तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर टायमिंग मॅच कसा करायचा, जर आपली गाय समजा सकाळी 7 वाजता हिटवर आली, त्याच्यानंतर आपण गाय संध्याकाळी 12 तास म्हणजे संध्याकाळचे जे 7 वाजतात तर त्याच्यानंतरच आपली गाय भरवल्या गेली पाहिजे. म्हणजे 12 तास ते 16 तास या दरम्यान जर आपण गाईचं कृत्रिम रेतन जर केलं तर आपली गाय 100% गाब जाणार. परंतु जर आपण टायमिंग मॅचिंग जरी ठेवलं आणि तरीही आपली गाय गाब जात नसेल तर त्यामागची नेमकी कारणं काय, अशा भरपूरशा चुका आहेत की आपण त्या चुका करतो. त्यामुळे आपला गोठा नियोजन सगळे हुकल्यामुळे त्यामुळे आपला गोठा बंद करण्याची वेळ येते. तसेच आपले पैशातूनही फार खर्चिक बाब होते. त्यामागचे कारण असे की जर गाय 21 रिपीट झाली तर साधारणपणे 400 रुपये आपले जातात. त्यानंतर जर 2-3 वेळेस रिपीट झाली तर 1200-1600 असे रुपये आपले 2-4 वेळेसचे जातात. तर मग आपण काळजी कोणती घ्यायची? एक गाय 16 वेळेस रिपीट झाली होती, 17व्या वेळेस ती गाब गेली. मी अभ्यास केला 16 वेळेस रिपीट झाल्याच्यानंतर की गाय गाब का जात नाही. त्यानंतर मी 17व्या वेळेस ज्यावेळेस गाय हिटवर आली त्यावेळेस मी भरवली, म्हणजे कृत्रिम रेतन केले आणि गाय माझी गाब गेली होती आणि ती माझी फर्स्ट म्हणजे पहिली गाय होती. तर मित्रांनो, टायमिंगचं झालं. त्यानंतर गाईच्या शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता. जर गाईच्या शरीरामध्ये जीवनसत्वाची कमतरता असेल, आपण टायमिंगही मॅच केला, सगळ्या गोष्टी केल्या, गोष्टीकडेही लक्ष दिले, परंतु जीवनसत्वाची जर गाईच्या शरीरामध्ये कमतरता असेल तर गाय हिटवर आल्याच्यानंतर ही गाव जाणार नाही. तर मग जीवनसत्वाची कमतरता भरावी कशी लागेल, तर जीवनसत्वाची कमतरता ही योग्य चारा व योग्य खाद्य याचे प्रमाण योग्य असल्यास गाय जीवनसत्व गाईच्या शरीरामधील कमतरता पूर्णपणे भरून निघते. त्याची झीज झालेली असते ती पूर्ण भरून निघते. आता जास्त करून हे प्रॉब्लेम कुठल्या गोट्यामध्ये येतात? ज्या गोट्यामध्ये 5 गाई, 6 गाई, 3 गाई किंवा कमी गाई, 1-2 गाय, अशा ज्या गोट्यामध्ये गाई आहेत त्याच गोट्यामध्ये गाय गाब जाण्याचे प्रॉब्लेम येतात. त्यामागची कारणे काय? आपण पैशाची बचत करतो. मेन कारण आपलं म्हणजे आपलं इन्कम कमी असल्यामुळे आपण काय करतो, गाईंना मिनरल मिक्सचर देत नाही, फक्त खाद्य तेही कमी प्रमाणात. समजा चारा घरच्या शेतातील असेल तर चारा आपण भरपूर देतो, पण तिच्या शरीरात मिनरल्सची कमतरता होती. म्हणजे मिनरल मिक्सचर दिल्याच्यानंतर ती भरून निघते. त्यावेळेस गाय योग्य म्हणजे 21 दिवसाच्या नंतर, बरोबर 20 दिवस झाले, 21व्या दिवशी गाय हिटवर येणार. त्यानंतर तिच्या गर्भपिशवीमध्ये अंडे निर्माण होणार आणि 12 तासाच्या नंतर भरवल्याच्यानंतर गाय योग्य प्रकारे गाब जाणार. म्हणजे 100% गाय गाब जाते. परंतु झाली जीवनसत्वाची कमतरता झाल्याच्यानंतर त्यानंतर परत तिसरी चूक आपली काय आहे? पहिल्या वेल्याच्या नंतर जर गाईच्या गर्भाशयामध्ये जर संक्रमण राहिले तर त्यामुळे ही गाय हिटवर येते, परंतु गाब जाण्यास आपल्याला त्रास देते. त्यामुळे जर आपण गर्भपिशवी साफ करून ज्यावेळेस आपल्याला गाय कृत्रिम रेतन करायची, जर गायीने काचेसारखा सोट जर टाकला गायीने, तर असे समजायचे गर्भपिशवीमध्ये कुठल्याही प्रकारचं संक्रमण नाही. परंतु जर त्याच्यामध्ये थोडा गडद कलर असला व्हाईट कलरचा तर गाईच्या गर्भपिशवीमध्ये संक्रमण असते. त्यावेळेस आपण असे करायचे, अगोदर गाईची गर्भपिशवी साफ करून घ्यायची. त्यानंतर गाई हिटवर आल्याच्यानंतर गाईचं आपण कृत्रिम रेतन करून घ्यायचं. मित्रांनो, अशा प्रकारे जर अशा आपल्या भरपूर अशा चुका आहे की त्यामुळे आपली गाय हिटवर येऊनही गाब जात नाही. याची कारणे अशी आहेत. तर त्यामुळे आपण गायीची काळजी कशी घ्यायची नेमकी की त्यामुळे आपली गाय हिटवर येऊन गाब जाईलच? तर सर्वात पहिले म्हणजे आपण
गायींना हिरवा चारा आणि कोरडा चारा त्यांची सगळ्यात पहिली काळजी जास्त. त्यानंतर मिनरल मिक्सचर कंटिन्यू चालू. हे 2 कारणे झाली. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे ज्यावेळेस गाय वेते त्यानंतर तिची पूर्ण तपासणी करणे की तिची गर्भाशय संपूर्ण साफ झालेले आहे का, हे तिसरे कारण. आणि चौथे कारण असे आहे की गाय योग्य वेळेत हिटवर न येणे. योग्य वेळेवर हिटवर का येत नाही, कारण की ज्यावेळेस तिच्या शरीरामध्ये म्हणजे तिच्या गर्भपिशवीमध्ये अंडे निर्माण होत नाही त्यावेळेस गाय योग्य वेळेवर हिटवर येत नाही. चौथे कारण हे आहे. तर आपण पशुवैद्याकडून सल्ला घेऊन आपण तिची पूर्णपणे चाचणी करावी आपल्या गायीची. व तसेच जर आपण टायमिंगचं हे संपूर्णपणे आपण मॅच करावा की ज्यावेळेस आपली गाय हिटवर आली की 12 ते 16 तास म्हणजे 12 तासाच्या नंतर 16 तासाच्या आतमध्ये आपली गाय कृत्रिम रेतन करून घ्यावी. त्यावेळेस आपली गाय 100% हिटवर आल्याच्यानंतर गाभ जाईल. तर मित्रांनो, चला इथेच आपण थांबूया. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन विषयावर नवीन टॉपिक घेऊन. धन्यवाद.